जोडीदार ना खरंच ह्यांना फ्लेक्झिबल लागतो. कारण मी जो स्वभाव म्हटलं, की जसं एक आई आपल्या मुलाला ओळखते ना, तसंच ह्यांना आईच लागते, की काय होणार आहे? ह्यांना खरंच काय सांगायचं होतं? कितपत खरं, कितपत जास्तीचं आहे? किंवा ह्यांचा जो एक स्वभाव असतो ना, सतत आपलं धनुष्यबाण ताणलेला, म्हणजेच सतत बरोबर. रिॲक्शन, प्रत्येक गोष्टीत रिॲक्ट होण्याची जी एक स्वभाव असतो ह्यांचा, तो थोडासा त्यांना कंट्रोल करणारी रास बरोबर. एक जोडीदार म्हणून लागते. मग कोणती असावी रास? गुरुची रास. स्वतःच म्हणजे धनु ही कर्क? गुरुची रास आहे, त्यामुळे मीन रास ही चांगली जोडीदार रास. असू शकते. बरं. कर्क रास पण चालू शकते. मिथुन आणि कन्या रास पण आहे, पण कन्या रास टोकते, त्यामुळे धनुराशीला कन्या राशीचं जरासं वावडं आहे म्हणू शकतो. शुक्राच्या राशी सुद्धा चालतात, कारण पुन्हा अर्ध्या लायकिंग्स दोघांच्या सेम आहेत. बरोबर. धनुरास नटायला थटायला आवडतं. इवन पुरुष असले तरी अर्धा अर्धा तास आरशासमोर घालवणारे धनुराशीच्या असू शकतात. आणि कारण त्यांना तरुणच तरुण दिसायचं दिसायचं असतं. तुळ राशीचं पण मिथुन राशीसारखं बऱ्याच राशींशी जमतं, त्यामुळे ह्या दोन्ही राशी आपण म्हणू शकतो. बरोबर.